लागत नाही ये काही रुपयाची, अहो जिल्हा परिषद शाळा आपल्या हक्काची, फीस लागत नाही ये काही रुपयाची. या दुसऱ्या गीताच्या माध्यमातून आपल्याला माहिती द्यायला लागलेल्या आहेत त्या जिल्हा परिषद शाळेची. जिल्हा परिषद शाळा ही कशी आहे, हक्काची शाळा आहे. तुम्ही आम्ही सगळेजण त्या शाळेवरती हक्क गाजू शकतो, कारण ती आपली शाळा आहे, आपल्या मालकीची शाळा आहे. स्वतःचं तुमचं शेत असलं की तुम्ही कधीही जाऊन त्यामध्ये आऊट टाकू शकता. दुसऱ्याच्या शेतामध्ये जायचं म्हणलं तर त्या मालकाला विचारावं लागतं. पण ही जी शाळा आहे ती तुमची आहे, तुम्ही ह्या शाळेचे मालक आहात आणि ह्या शाळेमध्ये एकही फीस लागत नाही. त्या निमित्तानं आम्ही जे पेटारा घेऊन आलेलो आहोत, अनेक तुम्ही कार्यक्रम ऐकलेले असतील मनोरंजनाचे, पण या कार्यक्रमामध्ये जे लिखाण झालेलं आहे ते गुरुजींच्या पोट तिडकीतून तयार झालेलं आहे. आज गरज आहे जिल्हा परिषद शाळा तुमची, म्हणून हे गायक तुम्हाला गीताच्या माध्यमातून सांगायला लागले. नुसतं तुमच्या हक्काचे आहे म्हणून सांगत नाही, तर आमच्या जिल्हा परिषद शाळेचं वैशिष्ट्य काय काय आहे, ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं, काय काय तुमच्या विद्यार्थ्याला मिळतं, ह्या सर्व बाबी गायक आपल्या गीतातून पुढे आपल्याला सांगणार आहेत. म्हणून आपण या गायकाचं गीत अगदी मनोमुराद या ठिकाणी आनंद घ्यावा आणि ऐकावं. आणि मी गायकाला विनंती करतो की त्यांनी जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व सांगावं. गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, घेऊन या शिक्षणाची वारी. गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, घेऊन या शिक्षणाची वारी. गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, घेऊन या शिक्षणाची वारी. गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, घेऊन या शिक्षणाची वारी. ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका, ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका. CBSE पॅटर्न घेऊन आलोय बघा, CBSE पॅटर्न घेऊन आलोय बघा, CBSE पॅटर्न घेऊन आलोय बघा. ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका, ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका. CBSE पॅटर्न घेऊन आलोय आपल्याकडं पहिलं वैशिष्ट्य आहे जिल्हा परिषद शाळेचं. आजपर्यंत लोक आम्हाला म्हणत होते, सर तुम्ही सांगता जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलगा टाकावा, परंतु आमचा मुलगा मेडिकलला लागत नाही, इंजिनिअरिंगला लागत नाही, काय तुमचा अभ्यासक्रम हलका आहे, CBSEचा अभ्यासक्रम फार मोठा आहे, चांगला आहे, म्हणून आम्ही आमचे लेकरं CBSEचा अभ्यासक्रम जिथं आहे तिथं टाकतो. पण तुमच्या माहितीस्तव सांगतो, गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये CBSE पॅटर्न सुरू केला आहे. गेल्या वर्षीचं पहिलीचं पुस्तक काढून बघा, CBSEच्या धर्तीवरती पहिलीचा अभ्यासक्रम आहे. या वर्षी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी ह्या 4 वर्गाचा नवीन अभ्यासक्रम CBSEच्या धर्तीवरती येणार आहे. मग मला सांगा, एवढी हक्काची असणारी शाळा, एकही रुपये फीस न घेणारी शाळा, अगदी आपल्या विद्यार्थ्यांना लळा लावणारी शाळा, एवढं सुंदर शाळा जर आपल्या गावात असेल तर मग आपल्या गावच्या लेकरांना आपण बाहेरच्या शाळेत पाठवण्याचं कारण काय? म्हणून या शाळेचं महत्त्व CBSE पॅटर्न एक सर्वांनी लक्षात ठेवायचं. आणखी काय काय आहे पुढे गायक सांगतात, ऐकूया. ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका, ताई दादा अक्का सांगतो तुम्हा ऐका. CBSE पॅटर्न घेऊन आलोय बरं का, CBSE पॅटर्न घेऊन आलोय बरं का, CBSE पॅटर्न घेऊन आलोय बरं का. जिल्हा परिषद शाळा लय भारी भारी हो, जिल्हा परिषद शाळा लय भारी भारी हो, घेऊन या शिक्षणाची वारी. गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, घेऊन शिक्षणाची वारी.
परिषद शाळा ही मातृभाषेतून शिक्षण देते. मातृभाषा जर आपल्याला ग्रामीण भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये शिकायची असेल, काय असते मातृभाषा, तर आपण त्या शब्दाचा फोड जर केला तर मातृ म्हणजे माता, माता म्हणजे आई. आईच्या मुखातनं जी भाषा बोलली जाते तिला आपण थोडक्यात मातृभाषा म्हणू शकतो. त्याचा शास्त्रीय अर्थ फार मोठा आहे, तो तुम्हाला मला सांगायचा असेल तर 1 तासाचं व्याख्यान द्यावं लागतं. पण आपल्यासाठी फार महत्वाचं हे आहे की आपल्या लेकराची आई ज्या भाषेतनं बोलते त्या भाषेतनं विद्यार्थ्याला शिक्षण मिळतं. आता माय माऊल्यांना इथं तुम्ही बरेच जण बसलेले आहेत, माता पण आहे आणि पुरुष पण आहेत. मला एक सांगा, आपलं लेकरू आईचं लवकर ऐकते का वडिलाचं लवकर ऐकते? सगळ्यात पहिलं आईचं ऐकते. शहाणा झाल्यावर बापाचं ऐकल. जोपर्यंत शहाणा होत नाही तोपर्यंत आई सांगलेलं ऐकते. का ऐकते? तर आईची माया असते, आईचा लळा असतो, आईचं प्रेम असतं. आणि ह्या प्रेमापोटी आई ज्या भाषेतनं बोलते त्या भाषेतनं आम्ही लेकराला शिक्षण देतो. आज फॅड आलेला आहे दुनियामध्ये, बरंच मोठं फॅड आलंय की लेकराला इंग्रजी माध्यमातून शिकवलं पाहिजे. परंतु लेकर जो विद्यार्थी पहिलीपासून इंग्रजी मीडियम मध्ये शिकला त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता आजही बघा, आणि जो विद्यार्थी मराठी भाषेतनं शिकला त्याही विद्यार्थ्याची गुणवत्ता बघा. मी म्हणत नाही तुम्हाला तुमच्या लेकरांना इंग्रजी शिकू नका म्हणून, शिकवा, पण ज्याच्या घरचे आई वडील इंग्रजी मधनं बोलत आहेत त्यांनी आपल्या लेकराला इंग्रजीतून शिकवा. आणि ज्याला इंग्रजीचं ई सुद्धा कळत नाही घरच्या मायबापांना, त्यांनी आपल्या लेकरांना इंग्रजी मीडियमच्या शाळेत टाकून विद्यार्थ्याचं आयुष्य बर्बाद करू नका. मुलगा शिकू शकत नाही, विचार करू शकत नाही. शिक्षण म्हणजे काय असतं? नुसतं पुस्तकं पाठ होणं, परीक्षा पास होणं म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण म्हणजे काय असतं? तर त्याच्या डोक्यामध्ये चालणारे जे विचार आहेत ते विचार प्रगल्भ होणे, त्याच्यामध्ये ताकद येणे म्हणजे शिक्षण आहे. मला सांगा, मी आता तुमच्या सोबत माईकवर बोलतोय, मला काय बोलायचं हे माझ्या मेंदूमध्ये विचार चालू आहेत आणि ते प्रकट झालेले विचार मी माझ्या मुखातून तुमच्याकडे बोलतोय. लेकराला तेच करावं लागतं. परीक्षेला गेल्याच्या नंतर प्रश्न वाचवावा लागतो, त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे डोक्यात विचार करावा लागतो आणि मग पेननं त्या कागदावरती लिहावं लागतं. मला आता तुमच्या लेकरांचं सांगा, तुमचं लेकरू मराठी भाषेतनं चांगला विचार करेल का इंग्रजी भाषेतनं चांगला विचार करेल? तुमचं तुम्ही विचार करायचं लेकराचं. म्हणून म्हणतोय त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मातृभाषेतनं शिक्षण मिळतं आणि मातृभाषेचं शिक्षण लळा लावणारं शिक्षण आहे, जीव लावणारं शिक्षण आहे. ते लेकराला वाटतं घरी म्हणजे माय मराठीतनं बोलते, शाळेत गुरुजी मराठीतनं बोलतात म्हणजे ही भाषा चांगली आहे. आणि जर माय मराठीतून बोलते, गुरुजी इंग्रजीतून बोलत असतील तर त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात सुद्धा कन्फ्युजन होऊन जातं की कोणती भाषा शिकावी मी. म्हणून विनंती आहे की या जिल्हा परिषद शाळेच्या वैशिष्ट्यामध्ये गायक आणखी काय सांगतात पुढे ऐकूया. शिक्षण आम्ही देतो, शिक्षण आम्ही देतो मातृभाषेतून, शिक्षण आम्ही देतो मातृभाषेतून. चिरंकाळ राहते लेकराच्या ठाणी, चिरंकाळ राहते लेकराच्या ठाणी, चिरंकाळ राहते लेकराच्या ठाणी. जिल्हा परिषद शाळेची किमया न्याय हो, जिल्हा परिषद शाळेची किमया न्याय हो. घेऊन या शिक्षणाची वारी, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो. घेऊन या शिक्षणाची वारी, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, घेऊन या शिक्षणाची वारी. जिल्हा परिषद शाळा आपल्या हाताची, जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा आपल्या हाताची, आपल्या हाताची. अहो फीस लागत नाही एकाही रुपयाची, फीस लागत नाही एकाही रुपयाची, फीस लागत नाही एकाही रुपयाची. गुरुजी आले आपल्या दारी दारी हो, गुरुजी आले आपल्या दारी दारी हो. घेऊन या शिक्षणाची वारी, घेऊन या शिक्षणाची वारी, गुरुजी आले आपल्या दारी
धन्यवाद सर. गुरुजी